जी गोपीचंद पडळकर साहेब मी जे ख्रिश्चन समाजाच्या संदर्भामध्ये जे बैठाला असं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये एक जातीय तीड निर्माण करण्याचं काम ते करत आहेत, तर इथून पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या भीमशक्ती संघटना ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आंदोलन करून ह्या गोपीचंद पडळकरांवरती विधानसभेचं सदस्यपद काढण्यासाठी आम्ही येणाऱ्या चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये ठराविक आमदारांना याच्याबद्दल प्रश्न विचारून मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढल्या काळामध्ये भीमशक्ती संघटना आणि बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद राज्याच्या प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना टार्गेट केल्यानंतर 11 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं होतं। या संदर्भामध्ये समस्त महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज पेटून उठलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये, गावागावांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत। त्यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्या घेऊन ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि नुकताच सांगली जिल्ह्यातही परवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने जोरदार असे धरणे आंदोलन करण्यात आलेले होते। आणि या समस्त ख्रिस्ती समाजाला पाठिंबा देण्यासाठी आज भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार अशी निदर्शने करण्यात आली। आपल्या बरोबर या भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत सिद्धार्थ माने, आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार, काय मागण्या आहेत आणि काय मागणी आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहात? आज सांगली जिल्ह्यामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आंदोलन करायला संध्याकाळी सांगितलं। शनिवारी आम्ही कालचा एकच दिवस आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ताबडतोब हे आंदोलन करण्याचं काम आज संपन्न केलं आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे। आणि या निवेदनाद्वारे आम्ही कलेक्टर साहेबांना असं विनंती करणार आहे, जी गोपीचंद पडळकर साहेब जे ख्रिश्चन समाजाच्या संदर्भामध्ये जे बैठाला असं वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये एक जातीय तीड निर्माण करण्याचं काम ते करत आहेत, तर इथून पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या भीमशक्ती संघटना ही पूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आंदोलन करून ह्या गोपीचंद पडळकरांवरती विधानसभेचं सदस्यपद काढण्यासाठी आम्ही येणाऱ्या चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये ठराविक आमदारांना याच्याबद्दल प्रश्न विचारून मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढल्या काळामध्ये भीमशक्ती संघटना आणि बहुजन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद राज्याच्या प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती संघटना भविष्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। ही सुरुवात आता सांगलीपासून झाल्या। मागच्या 2-3 दिवसामध्ये आमच्या सोलापूरमध्ये सुद्धा सुट्टे साहेब सोलापूरवरून आलेत आमचे कार्यकर्ते, तिथले शहर अध्यक्ष आहे भीमशक्तीचे, त्यांनी परवा सोलापूरमध्ये केलेलं आहे। असं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या पद्धतीनं आंदोलन होणार आहे, याची दखल महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब घ्यावी एवढीच। आणि ह्या ठिकाणी ख्रिश्चन समाज जो आहे सांगली जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला भीमशक्ती संघटनेनं पूर्णपणे त्यांना सगळ्या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे, एवढंच या ठिकाणी नमूद करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, शिवाय त्यांच्याकडे राज्याचं गृहमंत्री पद पण आहे। असं असतानाही गोपीचंद पडळकर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होतोय का? 100% पाठिंबा असल्याशिवाय अशी बेजबाबदार वक्तव्य सत्ताधारी आमदार बोलणार नाहीत याची पूर्ण महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जाणीव आलेली आहे। त्यामुळे इथून पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रामधला दलित बहुजन समाज आता जागृत झालाय। याच्या पाठीमागं पडद्यामागं कोणाची खेळ आहे हे सुद्धा या महाराष्ट्रातल्या पूर्ण मागासवर्गीय जनतेला आज या वक्तव्यामुळे कळालेलं आहे। इशारा तुमचा या निमित्तानं काय राहील? कारण अशा तऱ्हेची वक्तव्य एखाद्या संविधानिक पद असणाऱ्या आमदाराकडून होत आहे, तर त्याचं आमदारकी पद कायमस्वरूपी काढण्यात यावे, कारण इथून पुढल्या काळामध्ये संविधान पदावर असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं असं वक्तव्य महाराष्ट्रामध्ये केलं नाही पाहिजे। एक धडा ह्या पडळकरांना शिकवायला पाहिजे। आपल्या बरोबर भीमशक्ती संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत बनसोडे साहेब, आपण त्यांची प्रतिक्रिया याबाबत जाणून घेऊया। काय सांगाल? कारण अशा तऱ्हेची वक्तव्य आमदारांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहेत, अल्पसंख्याक असणाऱ्या समाजाला टार्गेट केलं जात आहे। गोपीचंद पडळकर साहेबांनी गेल्या काही दिवसापूर्वी या मिरज सांगलीमध्ये येऊन जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे।
कारण संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे मुळीच करू नये, कारण हे संविधानिक नाही आहे. या ठिकाणी खासदार चंद्रकांत हंडोरे साहेबांनी परवा आम्हाला आदेश केले की जर आम्ही सध्या तर विरोधी पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत, पण सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी जर अशा पद्धतीने जर वक्तव्य केले तर समाजाने जनतेने या महाराष्ट्रातल्या समाजाने कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ख्रिश्चन समाजाला न्याय मिळावा, ख्रिश्चन समाजातल्या लोकांना हिंमत मिळावी यासाठी भीमशक्ती संघटना या आंदोलन करून त्यांना पाठिंबा देत आहे. ऋतुजा कांबळे हिचा मृत्यू झाला, तिला आम्ही भीमशक्तीच्या वतीने या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि तिची सखोल चौकशी झाली पाहिजे. तिची SIT चौकशी करा, CBI चौकशी करा, तिचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री सुद्धा त्यांच्याकडे आहे, हे पद सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी चौकशी करावी आणि योग्य तो न्याय ऋतुजाला द्यावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर जर या आंदोलनाला न्याय मिळाला नाही तर भीमशक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ख्रिश्चन समाजाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणार आणि रस्त्यावरती उतरणार मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. या निमित्तानं पडळकर यांच्यावर जे काय प्रशासनानं कारवाई करायला पाहिजे होती, कारण हे यांच्या या वक्तव्याला कमीत कमी 12 ते 15 दिवस होऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नाही. त्यांच्यावर याच्या आधीही मागणी न करता गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, तसं होताना दिसत नाही. गोपीचंद पडळकर हे पहिल्यांदाच असं बोलत नाहीत, तर अनेक अशा बोलण्यामध्ये माहिर आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी असे वक्तव्य केलेले आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे खासदार आमदार असे वक्तव्य करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करतात, वाद निर्माण करतात, पण भारतीय जनता पक्षातले सर्व जे पंतप्रधानापासून ते सर्वच मुख्यमंत्र्यापर्यंत ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पक्षातल्या आमदाराला त्यांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं हे वक्तव्य कंटिन्यू चालू राहिले. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या वतीने गोपीचंद पडळकर साहेबांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात येतोय. आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आहेत, महत्वाचे पदाधिकारी. बोला. गेल्या काही दिवसापूर्वी सांगलीच्या एका हिंदू आक्रोश सभेमध्ये जे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या एका ऋतुजा कांबळे नावाच्या महिलेचा आत्महत्या केली. त्याच्यावरून त्यांनी या महिलेला धर्मांतर करण्यासाठी छेड केला आणि असा आरोप करून त्यांनी ख्रिश्चन समाजावर या ठिकाणी आगपाड केली. एवढंच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या ख्रिश्चन समाजाचा त्यांचा जो प्रमुख असतो त्या प्रमुखाला या ठिकाणी जो मारेल किंवा ठार करेल त्याला मी 11 लाखाचं बक्षीस देतो आणि सर्वसाधारण ख्रिश्चन समाजाचा जो त्या ठिकाणी धर्माचा जो पाईक आहे त्याला जर मारलं मी 5 लाख रुपये बक्षीस देतो. हे वक्तव्य अतिशय निंदनीय आणि हे संविधानिक माणसाला न शोभणारे आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोपीचंद पडळकर म्हणा, नितेश राणे म्हणा, अशी काही अवलाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पाळलेली आहे. ती फक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडण लावणं, जातीमध्ये द्वेष पसरवणं आणि या ठिकाणी दंगली पेटवण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. परंतु माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी ख्रिश्चन समाजाला पाठिंबा देण्यासाठी, ख्रिश्चन धर्माला पाठिंबा देण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत. काय 2-3 दिवसाखाली आम्ही सोलापुरामध्ये सुद्धा आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने खूप मोठं आंदोलन केलं. पंढरपूरला 6 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत, त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही या प्रस्ताव काळे झेंडे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी गोपीचंद पडळकरांचं या ठिकाणी सदस्यत्व रद्द झालं पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत. परंतु गोपीचंद पडळकरांनी एक ध्यानात ठेवलं पाहिजे की तू ज्या समाजाला या ठिकाणी म्हणजे मारण्याची जी भाषा केलेली आहे त्या समाजाच्या एका माणसाला जरी या ठिकाणी खर्चलं तरी भीमशक्ती सामाजिक संघटना त्याच तसाच पद्धतीनं बदला घेतल्याशिवाय राहणार नाही एवढे मी या ठिकाणी सांगतो.
या निमित्तानं खासदार चंद्रकांत हंडोरे हे ज्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ती भीमशक्ती संघटना, या संघटनेच्या वतीने आज सांगली सह महाराष्ट्रातील सर्व ख्रिश्चन समाजाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि ऋतुजा राजगे या मुलीची जी आत्महत्या झालेली आहे, विवाहितेची आत्महत्या झालेली आहे, तिची SIT चौकशी करावी, CBI चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा तऱ्हेची मागणीही या निमित्तानं करण्यात आली आहे। त्याचबरोबर जे आमदार गोपीचंद पडळकर आहेत त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।